हाय फ्रेंड्स, मी वर्षा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर बघा, मी अजून पारुशीच आहे। आता 10 वाजले। आराध्या आदिराज ट्युशनला गेले, त्यांना त्यांचं उरकून पाठवले। आज मला वेळ झाला उठायला आणि मेन पॉइंट भाजीलाच नव्हतं काय, तर भाजी काय करू म्हणून एवढा वेळ घालवला। यांना टिफिनसाठी बटाटा बनवला, बटाट्याची भाजी, चपाती बनवली पटपट आणि नाश्त्याला पोहे म्हणलं करावं तर चहा केला या दोघांना पण, आराध्याला आणि आदिराजला। असं दिसतंय। तर ती दोघं नाश्ता करून गेली आणि ह्यांना अचानक फोन आला ऑफिसमधून, त्यांना काहीतरी अर्जंट काम होतं। मग त्यांनी तर नाश्ता वगैरे काहीच केला नाही, म्हणजे नाश्ता नकोय, मी जातो, मला काम आहे। तर डबा पण नाही नेला, डबा पण नाही, तसंच राहिला। आणि आता मला आंघोळ करायची, तर पाणी तापवले, लेटच झाला आज, उठूशीच वाटत नाही। सारखं रात्रीचं मोटर चालू बंद करायला उठवायला लागतं ना, झोपच होत नाही माझी, त्यामुळं मग सकाळी उठूशीच वाटत नाही, असं झालं। आणि आता 2-3 दिवस झालं योगा क्लास लावायचा आहे 6ची बॅच आहे, तर 6ला जाईन म्हणलं। तर ज्या दिवशी स्टार्ट होणार होती त्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम आला, दुसऱ्या लेडीज होत्या त्यांचा, मग 2 दिवस सर म्हणले थांबा। परत काल क्लास होता तर मला जाग आली नाही, आणि आज मला जाग आली होती, आज जायचंच म्हणलं काय पण करून, जायचं ठरवलं, पण आज नेमकं क्लासला कोणच आलं नाही, असं झालं। सर म्हणले कोण आलं तर तुम्हाला मेसेज करतो, सरांचा मेसेजच नाही आला, त्यामुळे मी झोपले आणि मग काय वेळच झाला उठायला। तर आता एकच दिवस राहिला, गावाला जायचंय आणि तयारी पण करायची, एवढा वैताग आलाय ना। आणि कालच सामान भरलंय, तुम्ही बघितलं असेल, किराणा भरलाय, ते मला ठेवायचं आहे। आता काय करून कसं करू हे मला काही कळना झालंय, एवढं टेन्शन आलंय, असं तर काहीच करायला नको, एवढा कंटाळा येतोय। आणि त्याच्यात एक्झाम चालू आहे, त्यामुळे त्या दोघांकडे पण, म्हणजे आदिराजची अजून नाही चालू झाली, ओरलच चालू आहे, 2 तारखेपासून आहे, त्याचं काही टेन्शन नाही। आराध्याचंच आहे, तिला पण उठूशी वाटना, लई ओरडावं लागतंय, तेव्हा कुठं उठतात, 9 वाजता तिथून पुढं क्लासला जातात, मग आंघोळ नाश्ता करून पटपट लगेच आली क्लासवरून की लगेच स्कूलला जाईल। तर असं सगळी गडबड चालली आहे, सगळा दिवस जातोय। तर आलंच बघा कोणतरी क्लासवरनं गेलं की कोण नाही कोण येतच। काय झालं? कुठली 2 नंबर बुक? शाळेची। आणि त्या बॅगेत असेल ना, तुला मगाशी मी म्हणलं का नाही बुक घेतलीस का सगळ्या? आई मग टीचर आता त्याच्यात शिकवत नाही समीरा मिस म्हणून। बरं घ्यायचं घे, मी आंघोळीला चालले बा। तर ही दोघं क्लासला गेली ना, तरी पण मला कुठंच घरातून जाता येत नाही, कारण आदिराजचं ठरलेलं आहे, दररोज वॉशरूमला येतोच तो, टॉयलेटला लागते त्याला, आणि दररोजचं ठरलेलं आहे, त्यामुळं कधी येईल सांगता येत नाही। जवळच ट्युशन आहे म्हणून बरं आहे आपलं, त्याचे ते येतो आणि त्याचा तो जातो, कधी मी जाते सोडायला। तर इथं बघा, सकाळपासूनच मी देवाची गाणी लावत असते, म्हणजे त्या आवाजानं तरी ही लोक उठावीत, आणि हे पण म्हणतात की सकाळी तू गाणी काहीतरी लावत जा, त्यामुळं तरी जाग येते आणि उठावं वाटतं, नाही तर अजिबात उठत नाहीत ही 9 वाजेपर्यंत तिघं पण। तर इथे ना आता मला मेहंदी लावायची, मग केसांना मेहंदी लावण्यासाठी इथं पाणी तयार करते। तर कढीपत्ता टाकला, कारण मेहंदी माझी पहिलीवाली थोडीच होती आणि आणलीच नव्हती मी, आणि नानी म्हटलं काल बाजारात आता मेहंदी पण आणली, तर आता लगेच लावून टाकते, कारण उद्या तर सगळं सामान भरायलाच वेळ जाईल। तर थोडंसं हे टाकते। तर मेथीच्या बीट पण टाकलं, बीट होतं घरात त्याच्यामुळं, आणि चहा पावडर वगैरे ते काय होतं घरात ते सगळं टाकलं। त्याच्यानंतर मग मेहंदी भिजवून ठेवली, म्हणलं भिजल तरी दुपारपर्यंत म्हणून। तर नुपूरचीच मेहंदी आणली होती मी, पहिली थोडंसं होती, आणि आता परत एक पॉकेट आणलेलं, तर मी बघत होते डीमार्टवरून आणलेलं स्वस्त पडलं का हे, असं बघत होते, आणि जरा डीमार्टवरून आणलेलं 200 ग्राम एक्स्ट्रा होतं। आता पॉकेटच नुसतं वाढवलेलं का आतमध्ये मेहंदी पण जास्त होती काय माहीत, सेमच पॉकेट होती, आणि फक्त डीमार्टचं जे होतं ना ते असं
हाईटला जास्त दिसत होतं, आतमध्ये मेहंदी जास्त होती का नाही आता त्यांनाच माहिती, म्हणजे वजन मेहंदीचं. तर पहिलीवाली घेतली थोडीशी आणि नंतरची थोडी आत्ता आणलेली थोडी घेतली. अजून एकदा लावून होईल माझी त्या पॉकेटमध्ये, एवढी मेहंदी आहे शिल्लक. तर बाकी काय नाही, आवळा पावडर वगैरे काहीच नाही मी यावेळेस काय टाकलेलं, कारण काय शिल्लकच नाही आणि मी मागवलेलं पण नाही. 2-3 वेळा लावली पण साधीच मेहंदी लावली आणि आज तर अंड पण नव्हतं. त्यानंतर बघा देवपूजा नाश्ता वगैरे केला, लादी पुसली, झाडू वगैरे मारून. माझी कपडे आणि भांडी राहतातच आराध्याला सोडल्याशिवाय. मॅडमचा नखरा बघा किती, मॅडमला चारायला लागतंय, नाहीतर मॅडम उपाशीच जातात मग, हे की नाही मॅडम? तर 1:52 झालेत बघा. आत्ता जस्ट आधीला सोडलं ना की एवढं रिलॅक्स वाटतं ना, मग निवांत जेवायला मी मोकळे असते, निवांत जेवत बसते अर्धा-पाऊण तास. तर एवढी भूक लागते ना, सकाळी चपाती खाल्लेली चहाबरोबर, आणि टायमिंग म्हणजे दररोजचा आहे ना, त्या टायमिंगला नेमकी भूक लागते. मग भूक लागली ना व्यवस्थित जेवण पण जातं. तर आता जेवते पहिल्यांदा. आज सगळं काम झालंय. कधी कधी कपडे राहतात माझे, पण आज कपडे झाले. जेवणारे आणि ते सामान ठेवणारे, कालचं काय आणलेलं थोडंफार, जेवढं ठेवता येईल तेवढं आज ठेवणारे, कारण गहू वगैरे तर नाही ठेवता येणार, त्याला पावडर वगैरे टाकून मग ते ह्याच्यात ठेवायचे ते, त्यामुळं तर बाकीचं सगळं सामान ठेवणारे. 4 वाजता आराध्या येईल, तिथून पुढं मग मला लसूण आणायला जायचंय. लसूण नाही माझ्याकडं. गावाला जायचं म्हटल्यानंतर इथनंच सगळं मला न्यावं लागतं. तुम्हाला उद्या मी दाखवेनच कशी तयारी असते. 1-2 दिवस जा, 1 दिवस जा, एवढी तयारी करूनच जावं लागतं. तर आता जेवते आणि बघू याचा दिवस आता एवढा. मेहंदी लावायची, मेहंदी भिजवली ती लावायची, कसं काय होतंय बघूयात. चला 2 तर वाजलेत, अर्धा दिवस गेलाय. आता पुढचा अर्धा दिवस कसा जातोय हे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता जेवायला या सगळे, मी पण जेवते. तर इथे बघा चपाती आहे, बटाट्याची भाजी, भात पण आहे, नंतर खाणारे. आणि हे घेतलंय नळ्या आहे ती, म्हणजेच बॉबे आणि दही आहे. तर आता उन्हाळ्याच्या दिवसात ना दही, ताक, छास असलं ना जरा जेवण जातं, बरं वाटतं जेवायला. नाही तर मग ती भाजी चपाती खाऊशीच नाही वाटत आहे. आणि त्याबरोबर असं काहीतरी पाहिजेच, त्यांना तरी एखादी चपाती जाते, नाही तर मग जेवण नाही जात. तर चला मी जेवते आणि नंतर भेटू आपण. त्यानंतर बघा जरा रील काढायचा माझा मूड झाला, मग रील्स बनवल्या 2-4. आणि त्याच्यानंतर मी काय रीलसाठी जास्त अशी तयार नाही होत आहे, त्या ड्रेसवरतीच काढत असते. त्यामुळं तेव्हा लिपस्टिक लावलेली ती दिसते तुम्हाला, मेकअप काहीच नव्हता केलेला. तर इथे मेहंदी लावायला घेतली, मेहंदी छान भिजलेली, सकाळी हे केलेली त्याच्यामुळं. तर स्वतःच मी दरवेळेस लावते. आणि हा टी-शर्ट खास मी मेहंदी लावताना घालायलाच ठेवला आहे, आणि टॉवेलसुद्धा दोन्ही पण त्यावेळेसच वापरत असते, कारण बाकीचे कपडे खूप खराब होतात. मग जवळजवळ 4:30-4:45 वाजले बघा. त्यानंतर अशी मी मेहंदी लावली आणि आता मला सामान ठेवायचं होतं, तर आराध्या मला हेल्प करणार होती, आम्ही दोघी पण लावणार होती. तिला असं काय काम असलं ना की इंटरेस्टला असतो, ती करू लागते. तर मग ती आणि मी दोघींनी सामान नंतर लावायला घेतलं. तर बघा मीच दरवेळेस हाताने लावत असते, येईल तशी लावायची, आपला पण शिकायचं. तर आता आदिराज येईल, सामान ठेवून घेते आणि नंतर परत संध्याकाळची तयारी स्वयंपाकाची. आणि 2 तासांनी मेहंदी धुणार आहे. मेहंदी थोडीशी शिल्लक राहिली माझी, आणि हात बघा शिल्लक राहिली. आता बघूया कधी लावते ते परत. उद्या तर लावताच येणार नाही, बघूया उद्या लावली तर, नाही तर मग नाही लावणार, तशीच ठेवणार. आणि आता सामान ठेवून घेते पटापट, आदिराज येईलच, आणि संध्याकाळचं स्वयंपाकाचं. तर आत्ता व्हिडिओमध्ये बघताना माझ्या लक्षात आलं की मानेला खूपच मेहंदी लागली, खाली मानेला पण. तर एवढं काय लक्षात म्हणजे आलंच नाही माझ्या, किंवा कळालंच नाही की एवढी मानेला मेहंदी. मी आरशात पण नाही बघितलं, गडबडीत लावली आणि लगेच सामान भरायला घेतलं, कारण खूप उशीर झाला होता त्यामुळं. पण ह्याचा कलर काय एवढा स्किनवरती नाही राहत, 1-2दा धुतल्यानंतर लगेच जातो एवढा कलर, हातासारखा कलर येत नाही. त्यामुळं काय नाही, कानाला वगैरे जरी लागलं ना ते मी पुसून घेतलं होतं, फक्त मानचंच कसं काय माझ्या लक्षात नाही आलं काय माहिती.
त्याच्यानंतर आराध्याने आणि मी ना सगळा बाजार जो आणलेला ना तो व्यवस्थित भरून ठेवला. आता हिला ना असल्या गोष्टींच्यातलं इंटरेस्ट असतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण काय करते, काम एक्स्ट्रा पण वाढवून ठेवते. तिला व्यवस्थित काय काय वस्तू वतायला नाही येत, पण ऐकत नाही ती. तर नंतर बरंच तिनं एक कपाट पण साफ केलं. त्याच्यानंतर आम्ही दोघींनी मिळून मी फ्रीज साफ केला. असं सगळं काही काल साफसफाई करून ठेवली. गावाला नेण्यासाठी म्हणजे काय काय वस्तू न्यायच्या होत्या त्या थोड्याफार काढून ठेवल्या. त्यानंतर खूप भूक लागली म्हणून आज चिवडा तळला आणि दोघींनी मस्त खाल्ला. त्यानंतर बघा संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि भांडी वगैरे घासली. सगळे झोपले होते बाकीचे. आणि नेमकी एक वाईट बातमी समजली, ती म्हणजे उद्या पाणी येणार नाही. असं डोकं फिरलं ना. अनाउन्समेंटची रिक्षा रात्री 10:30 वाजता फिरत होती आणि आजच किती वर्षातून मला अनाउन्समेंटची रिक्षा म्हणजे ऐकायला मिळालं की पाण्याचं हे देताना. तसे मेसेज पण आलेले मोबाईलवरती, कोणी कोणी पाठवलेले होते. एवढं डोकं फिरलं ना ते ऐकून, कारण 15 दिवसाला हा प्रॉब्लेम आहेच. बेलापूरच्या इथं कुठंतरी पाईपलाईन फुटली, त्याच्यामुळे काम आहे, त्यामुळे पाणी नाही येणार. त्यामुळं परत सकाळी उद्या लवकर उठून सगळी कामं करावी लागणार होती. तर असं डोक्याला ताप होता. आणि भरपूर दिवसातून आज मी ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले, कारण बाजारात खूप सारे आम्ही ड्रायफ्रूट्स भरलेले. तर बघा असा होता आजचा छोटासा ब्लॉग. आणि तेल लावले मी केसाला, कारण मेहंदी लावलेली त्यामुळं. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.